नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज आगरी चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. मंडळी, राज्य सरकारने या फडणवीस सरकारने शेतकऱ्यांना अक्षरशः चुना लावलेला आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात जे काही निर्णय घेतले त्या निर्णयाच्या संदर्भात असं वाटत होतं की आता शेतकऱ्यांना 2 लाख रुपयाची कर्जमाफी मिळेल. 2019 असेल, 2022 असेल, 2023 असेल किंवा 2024 असेल, या दरम्यान जे काही शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं होतं त्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयाची कर्जमाफी देऊ असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं होतं. अर्थसंकल्पीय अधिवेशन सादर झालं आणि त्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ज्या पद्धतीने मुख्यमंत्री फडणवीस यांनी घोषणा केली, शेतकऱ्यांना 2 लाख रुपयाची कर्जमाफी, जे बँकेचं कर्ज रेग्युलर भरतील असे शेतकऱ्यांना 50,000 रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान. परंतु अक्षरशः जी काही आता GR काढला, जे काही GR निघाला, त्या GRच्या माध्यमातून वाचन केल्यानंतर असं काही लक्षात आलं की शेतकऱ्यांची फसवणूक हे राज्य सरकारच्या माध्यमातून आणि या फडणवीस सरकारच्या माध्यमातून होताना दिसत आहे. ते कसं आपण समजून घेतलं पाहिजे. आता ज्या पद्धतीने 2019ला ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं, म्हणजेच काय तर ज्या शेतकऱ्यांची 2019ला कर्जमाफी झाली आणि त्यानंतर बँकेचं कर्ज त्या शेतकऱ्यांना देण्यात आलं होतं. ही कर्जमाफी झाल्यानंतर शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती की परत एकदा बँकेचं कर्ज मिळेल. परंतु बँकेचं कर्ज मिळण्या अगोदरच जे काही राज्य सरकारने आणि भाजप सरकारने जी काही घोषणा केली त्या कर्जमाफीच्या घोषणेच्या अंतर्गत शेतकऱ्यांनी बँकेचं कर्ज भरलं नाही. म्हणजेच काय तर शेतकऱ्यांचं कर्ज हे थकीत गेलं. आता ज्या पद्धतीने कर्जमाफीची घोषणा झाली असं वाटलं की शेतकऱ्यांची कर्जमाफी 2 लाख रुपयापर्यंत होईल. परंतु निकष लावण्यात आले. जी काही परदेशी यांच्या नेतृत्वात समिती गठीत केलेली आहे त्या समितीच्या माध्यमातून लावलेल्या निकषाप्रमाणे आता शेतकऱ्यांची कर्जमाफी होणं शक्य नाही. कारण तर ज्या पद्धतीने एखाद्या शेतकऱ्यांनी 2019ला कर्ज घेतलं असेल, 2022ला कर्ज घेतलेलं असेल, 2023ला कर्ज घेतलेलं असेल आणि त्या कर्जाची परतफेड 3 वर्ष जर झाली नाही तर ते खातं NP मध्ये जाते, म्हणजे ते थकीतमध्ये जाते. आणि थकीत गेल्यानंतर RBIच्या नियमाप्रमाणे शेतकऱ्यांची कर्जमाफी ही होत असते. परंतु तसं न करता राज्य सरकारने असा काही निर्णय घेतला. सरकारचं म्हणणं आहे की सलग 2 वर्ष किंवा 1 वर्ष जर बँकेचं कर्ज तुम्ही परतफेड केलं असेल किंवा त्याचं व्याज भरलेलं असेल तर अशा शेतकऱ्यांना फक्त 50,000 रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान. म्हणजेच काय तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात जे काही घोषणा झाल्या, जे काही आश्वासन दिले, हे आश्वासन फसवे आहेत. कारण तर शेतकऱ्यांचं कर्ज हे थकीत गेल्यानंतर त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी अपेक्षित होती. परंतु तुम्ही 50,000 रुपये देऊन शेतकऱ्यांची बळवणूक करत आहात. शेतकऱ्यांना कोणत्या प्रकारचा यामध्ये दिलासा नाही. म्हणून काय तर राज्य सरकारने जे काही निर्णय घेतला ते अक्षरशः शेतकऱ्यांच्या मुळावरती उठलेलं आहे. म्हणजेच काय तर 2019 असेल, 2022-23 असेल, या दरम्यान शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. शेतकऱ्यांच्या हातात दिलेलं पीक गेलं होतं आणि शेतकऱ्यांच्या सोयाबीन आणि कापसाला जे काही भाव असतील हे खूपच कमी मिळाले. म्हणून शेतकऱ्यांचं बँकेचं कर्ज हे परतफेड करणं शक्य झालं नाही आणि त्यामध्ये शेतकरी थकीत गेला. मग असं असताना शेतकऱ्यांना जे काही निकष असतील, जे काही अभ्यास असतील, राज्य सरकारच्या माध्यमातून आणि तुमच्या सरकारच्या माध्यमातून आकडे सुद्धा स्पष्ट केले होते. उत्पन्न किती झालेले, किती थकीत शेतकरी आहेत, किती बँकेचं कर्ज रेग्युलर भरणारे शेतकरी आहेत, सोयाबीनची उत्पन्नाची घट कशा पद्धतीने झालेली आहे, मिलीमीटर पाऊस कसा झालेला आहे, सोयाबीन आणि जे काही कापसाचे भाव असतील ते कसे आहेत, हे सगळं माहीत असताना सुद्धा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात जे काही चुकीचं धोरण राज्य सरकारने राबवलेलं आहे यामध्ये शेतकऱ्यांचं पूर्णपणे मरण आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ हा कुठेतरी तुटपुंजी मदत असणारे 50,000वरती बोलवणूक केली जाऊ शकते. आणि जे काय आकडे फुगवण्याचं काम हे भाजप सरकारच्या माध्यमातून नेहमीच होते. म्हणून हे आकडे फुगवून सांगू नये आणि मुख्यमंत्र्यांनी जर कर्जमाफीचा निर्णय घ्यायचा असेल किंवा शेतकऱ्यांना जर कर्जमाफी द्यायची असेल, हा शेतकरी जर पायावरती उभा करायचा असेल तर शेतकऱ्यांना कर्जमाफी ही पूर्णपणे दिली पाहिजे. त्यामध्ये निकष, अटी, तुम्हाला काही जे काही आमदार, खासदार, वेतनधारक असतील, नोकरीधारक असतील, हे काही जर निकष लावले, 4 व्हीलरचे निकष लावले तर असे शेतकरी वगळावे. परंतु सर्वसामान्याच्या गळ्यावरती तुम्ही पाय देऊ नये. शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी अशी देखील मागणी शेतकऱ्यांच्या माध्यमातून होताना दिसत आहे. आता सरकार काय निर्णय घेते आणि तुम्हाला काय वाटते, कमेंट करा. जय शिवराय.